मीडिया असोसिएशन हांच्या माध्यमांतल्यान शाळेच्या विद्यार्थ्यांक आणि खास करून जे पेडणे तालुक्यातले जे सेवाभावी जे पत्रकार असतात त्या पत्रकारांचो जो बहुमान सन्मान जो केलो तो खरोखरच एक स्तुत्य असो उपक्रम। त्याबद्दल सगळ्यात पहिल्या स्तराचेर हांव आयोजकांचे खास करून उमरसकर इवन पेडणेकर लवंदे हांचे हांव अभिनंदन करता। तुमकांय बी विनंती करता एक बार जोरदार ताळयो मारून तेंचे अभिनंदन व्यासपीठाचेर उपस्थित आसात। आयच्या ह्या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मित्र गांवकारीचे संपादक श्री किशोर नाईक गांवकर, आमचे मित्र राजेश दाबोलकर, नरेश शिरोडकर, सुनील सांतिनेजकर, उमरसकर, ध्रुव कुडाळकर आणि एंकरिंग करपी पेडणेकर इवन लवंदे महादेव गवंडी सगळे पत्रकार भाव, दाबोलकर, संदीप कामोलकर, मकबूल माळगेमणी, चारी, विनोद मेथड, निवृत्ती शिरोडकर, प्रकाश तळवणेकर, महादेव गवंडी आणि इतर सगळे पत्रकार आमचे इवन पोळजी सगळे शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक सगळ्यात पहिल्या स्तराचेर खरोखरच हांव मना काळजांतल्यान म्हणटा तशें ह्या संस्थेचे ह्या असोसिएशनाचे मीडिया असोसिएशन जे स्थापन केला तेंच्यांनी आनी ताच्या माध्यमांतल्यान जे ल्हान भुरग्यांक म्हणजे विद्यार्थ्यांक वयांचे वाटप म्हण क्षत्रे वाटप म्हण हो जो उपक्रम आसा आनी आत्ताच जशें सांगलें की समाजसेवक श्री राजेश दाबोलकर ही गेली 11 वर्सां निस्वार्थी भावनेन विद्यार्थ्यांक वयांचे वाटप करता हे खरोखरच कौतुकास्पद आसा। आणि अशा प्रकारचे समाजसेवक गोंय राज्यांत म्हणटा तशें मुखार येवपाक जाय। कित्याक आयज तुमकां सगळ्यांक खबर आसतली की शिक्षणाचो दर्जो सरकार जरी एक बरो करपाचो जरी प्रयत्न जरी करता तरी खंय ना खंय तरी थोडेफार त्रुटी उरतात आणि तातूंतल्यान ते त्रुटी हे दूर करप हे जे सामाजीक चळवळीन जे कार्य करतात तेंचे हे कार्य आसा तेंच्यांनी हो उपक्रम मुखार व्हरपाक जाय। तुमी आमी सगळ्यांनी शिक्षण मळाचेर क्रांती करच्या खातीर कित्याक वेळोवेळी विविध माध्यमांतल्यान सरकाराचेरय बी टिका जाता की शिक्षण क्षेत्रांत गोंय राज्य फाटीं उरता म्हणून, पण आमी पॉझिटिव्हिटी घेवन सकारात्मक दृष्टिकोन घेवन मुखार वचपाक जाय। कित्याक शिक्षण क्षेत्रांत जर क्रांती जर करतलो जाल्यार पालकां पासून म्हणटात तशे जे जे घटक गोंय राज्यांत कार्यरत आसात तेंचो हातभार लावप हे काळाची गरज आसा। हे बारीकसो उपक्रम जायना। आयज पत्रकार भावांच्या माध्यमांतल्यान विद्यार्थ्यांक समाजसेवकांच्या सहकार्यान म्हणटात तशे विद्यार्थ्यांक एक वयांचे वाटप केले, क्षत्रांचे वाटप केले, असे बरेचसे उपक्रम म्हणजे शिक्षणाची क्रांती ही गोंयांत घडप गरजेची आसा। कारण भविष्य जे आसा गोंयचे इवन देशाचे हे शिक्षणाचेरच अवलंबून आसता। कारण एड्युकेशन सेक्टरान जर क्रांती घडयतलो जाल्यार सगळो परिसर सगळो सभोवतालचे म्हणटात तशे सगळे घटक हे सक्षम आसपाक जाय आणि हे घटक तेन्ना सक्षम जावं शकता जेन्ना आमी पॉझिटिव्ह विचार घेवन आमी सकारात्मक दृष्टिकोन घेवन शिक्षणा कडेन पळयतले, भुरग्यांचो फुडार घडोवच्या खातीर पळयतले। आयज बरें दिसले की पेडणे तालुक्यातले आमचे पत्रकार भाव जे निस्वार्थी भावनेन एक सेवा अशी करून, कारण तांकां कसल्याच प्रकारची म्हणटात तशें सरकार दरबारांतल्यान तांकां कितें पगार येना, तेंचे अथक परिश्रम ते कितें परिश्रम घेतात ते कितें जगाच्या मुखाचेर दाखयतात ताच्यातल्यान तांकां कितें तरी थोडोसो मानधन प्राप्त जाता आनी तेतूंतल्यान ते आपले कुटुंब चलयता। आयज जर पळयलें जाल्यार आमी सगळ्या स्तराचेर क्रांती करतात, पण सरकारानूय बी विचार करपाक जाय आणि ह्या आयज तुमच्या मिडियाच्या माध्यमांतल्यान हांव सरकाराकय बी विनंती करता की वेळोवेळी घोशणा करता की प्रत्येक तालुक्यान आमी पत्रकारां खातीर सुसज्ज अशें भवन करतले म्हणून, पण आयज खरोखरच आमी जर विकसीत गोंय विस्कळीत गोंय न्हय विकसीत गोवा जर आमी 2047 जर खरोखरच जर विचार जर करता जाल्यार तो विकसीत गोवा 2047 केन्ना जावं शकता तर जो लोकशाहीचो म्हणजे डेमोक्रेसीचो जो स्तंभ आसा एक 4 स्तंभा मदलो एक प्रमुख स्तंभ जो मीडिया जो जर्नलिस्ट कित्याक एक काळ ब्रिटीश राजवटीन केसरी म्हणून एक वर्तमानपत्र आसलेलें ताच्या माध्यमांतल्यान चळवळ चलताली
आणि ताका लागून त्या चळवळीक बरोचसो हातभार लागलो आणि देशाच्या स्वातंत्र्याकय बी बरे हातभार लागलो। आयज हे विकसित गोंय जर 2047 जर आम्ही करपाचे जर खरोखरच जर स्वप्न जर पळयता आणि आमचो मुख्यमंत्री 2037 करपाचो प्रयत्न करता, म्हणजे 10 वर्सां इन एडवान्स करपाचो प्रयत्न करता, हे जर खरेच जर तेंची भावना जर स्वच्छ आणि निर्मळ जर भावना आसात जाल्यार लोकशाहीचो म्हणटात तसो जो चौथो स्तंभ जाका आमी म्हणटा पत्रकारिता, ह्या पत्रकारिता म्हणटात तशी जाता तितलो सहकार्य ह्या सरकारान सरकारी पातळीचेर करपाक, तांकां अशें एप्लिकेशनां करपाची गरज पडपाक जायना की म्हाका खंय तरी रावपाक एक आसरो दी, पणजेन दी किंवा म्हापसान दी, अशें ना। तेंच्या खातीर आयज तालुके कितले आमी 12 तालुके म्हणटा, ह्या तालुक्या मदेगांव जर एक जागा एक पत्रकारां खातीर जर स्वतंत्र अशें जर दालन जर ह्या जर सरकारान जर केले जाल्यार तेजो खरोखरच म्हणटात तसो हातभार लागतलो। आणि जशें आयज सन्मान केलो, सत्कार केलो पत्रकारांचो, पत्रकारांची बी मोठी जबाबदारी आसता जाका आमी एक प्रकारचे क्रायम रिपोर्टिंग म्हणटा। एक खंयचो तरी विषय हातान घेतलो की तो विषय पूर्णत्वाक नेवच्या खातीर पत्रकारांचे एक मोठे तेका पाठबळ जाय आसता। आयज आमी हल्लीच आमच्या धारगळ गांवांत म्हणटात तशे एसिड जो हल्लो जालो एक ल्हान भुरग्याचेर, शाळकरी विद्यार्थ्याचेर, त्या विशयाचेर पेडणे तालुक्यांतल्या पत्रकारांनी जी तत्परता दाखयली, जी कार्यक्षमता दाखयली ती खरोखरच कौतुकास पात्र आसा। कारण आयज आमचो पेडण्याचो पत्रकार अलर्ट आसलो, जागृत आसलो, म्हणून खंय तरी हे यंत्रणाक म्हणटात तशें आपले कार्य चोख बजावचे पडले। असे विविध विषय आसात, त्या विविध विशयांचेर पत्रकारांनी बी आपली जबाबदारी म्हणजे ओळखून ते विषय पूर्णत्वाक व्हरच्या खातीर जनतेकय बी मदत करपाक जाय। आणि माझे विचार थांबयता आसतना परतून एक फावट आयज ह्या बऱ्या अशा शुभ अशा प्रसंगी, कित्याक आयज गोंयचो फुडार आमच्या मुखार बसलेलो आसा, विद्यार्थी वर्ग आसात, शिक्षक वर्ग आसात, आयज परतून एक फावट ह्या गोंय सरकाराक विनंती करता की खरोखरच जर गोवा 2037 10 वर्सां एडवान्स विकसित करपाचो संकल्प जर ह्या जर गोंयच्या मुख्यमंत्र्याचो आसात जाल्यार ह्या पत्रकारांचे जे जे कितें समस्या आसात ते समस्या लक्षात घेवन त्यांच्या भविष्याच्या वाटचाली खातीर आणि बरे एक प्रकारची पत्रकारिता गोंय राज्यात मुखार येवच्या खातीर गोंय सरकारान तांकां सहकार्य करता। थँक्यू। काय पुढे बघ व्हिडिओ काढला पेडणेकर पणजेचं सहकारी आमची भेट पणजे विशेष त्याचे महत्व इंग्लिश पत्रकारितेने पेडणेकरांचे नाव उज्ज्वल करते। कामही केला
ते रिलीजही झाले इतकी डिजिटल मीडियाचे ते आता सदस्य आता ते पत्रकारापेक्षा एक बरे कलाकार बरोबर. पेडणेकर फुटबॉल तरुण असतात, पत्रकारिता करतात आणि नोकरी आपली समाजात